अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जेव्हा आपल्यावर वाईट काळ येतो, काही घटना घडतात, आपल्या आयुष्यासोबत घडू लागतात, तेव्हा एकदम छोटे उपाय करा जेणेकरून तो वाईट काळ लवकरात लवकर संपून जाईल। आयुष्यात सगळ्यांना दुःख येत असते, फक्त कोणाला आज कोणाला उद्या, ऊन सावलीचा खेळ असतो। पण त्याला खचून न जाता धीराने तोंड द्यावे, घाबरून जाऊ नका। स्वामीवर विश्वास ठेवा, आपल्या गुरुवर विश्वास ठेवा, आपल्या देवावर विश्वास ठेवा। यातून आपलं नक्कीच चांगलं होणार हा दृढ विश्वास ठेवा। तर चला आपण कोणते उपाय करायचे ते पाहू। घरात दिवे लागण्याच्या वेळेस कापूर जाळावा। शक्य असल्यास तुम्ही सकाळ संध्याकाळ कापूर जाळू शकता। असे केल्याने घरातील कीटाणू जातात, दुसरे म्हणून वास्तुदोष निघून जातात आणि नकारात्मक ऊर्जा घरात तयार झालेली असते ती निघून जाते। पूर्ण घरात तो कापूरचा धूर पसरायचा, याने सकारात्मक ऊर्जा तयार होते व घरात सुख शांती निर्माण होते। अमावस्या पौर्णिमा या दिवशी कापूर जाळलाच पाहिजे। यानंतर पक्ष्यांना दाणे खायला ठेवा, मुख्य जनावरांना चारा द्या। पक्ष्यांना दाणे खायला दिल्याने आपल्या घरातील वाईट काळ कमी व्हायला सुरुवात होते व मुख्य जनावरांना हिरवा चारा दिल्याने आपल्या घरात पण हिरवळ निर्माण होते। म्हणजेच झाड कसे टवटवीत झाल्यावर हिरवेगार दिसते, त्याचप्रमाणे आपले घर पण आनंदी व्हायला सुरुवात होते। एक छोटी वाटी, त्यात वाटी घेऊन त्या वाटीमध्ये तुम्ही भिंतीवर दाणे ठेवू शकता। त्याचबरोबर त्यांना पाणी पण ठेवावे, मुंग्यांना पण थोडी साखर टाकावी। यामुळे आपल्या घरातले दोष निघून जातात। जे काही वाईट आलेला काळ असतो तो असे सत्कर्म केल्याने निघून जातो, मग चांगले दिवस येतात। हनुमानाची उपास केल्यामुळे आपल्या घरातील कुंडलीतील जो काही त्रास आहे तो पण दूर होतो। मंगळवार शनिवार हनुमान दर्शनाला जावे। हनुमानाचे दर्शन घेतल्याने कितीही मोठे संकट आले तरी तो परतून लावण्याची ताकद हनुमानात असते। त्यामुळे हनुमान उपासनेला खूप महत्त्व आहे। रोज हनुमान चालीसा वाचत जा। शक्य नसल्यास तुम्ही मोबाईलवरही ऐकले तरी चालेल। तुम्ही हे छोटे छोटे उपाय करून बघा। तुम्हाला जर हे माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।